ठीक आहे. रुपाली ठोंबरेजी, आपण हे सगळे आरोप यापूर्वी सुद्धा ऐकले असतील. आपण कसं बघता या सगळ्या आरोपांकडे? जे मंत्रिमंडळात झालंच नाही त्याच्याविषयी GR निघतो आणि सगळी प्रक्रिया पुढे राबवली जाते, नेते पण याच्यामध्ये जबाबदार ठरले जातात, त्याच्यामध्ये अधिकारी सुद्धा तितकेच जबाबदार असा सुद्धा आरोप होतोय. कसं बघायचं या सगळ्याकडे? अंजली दमानिया यांनी आरोप केल्यानंतर हे आरोप कधी सुरू झाले? जेव्हा बीडमध्ये मस्ताजोगमध्ये सरपंच देशमुखांची हत्या झाली आणि ती हत्या झाल्यानंतर राजकीय स्वार्थासाठी जे काही आमच्याच महायुतीतले तिथले राजकीय प्रतिस्पर्धक होते, तिथनं हा विषय सुरू झाला आणि तो सुरू होऊन आता तो धनंजय मुंडे यांच्या आरोप म्हणजे शेतकरी कृषी विभागाच्या आरोपावर, भ्रष्टाचाराच्या आरोपावर येऊन ठेपला. आता आतापर्यंत अंजली दमानियाने अनेक वेळा, म्हणजे मला वाटतं 2 ते 2.5 महिने झालेले आहेत, अनेक आरोप केले. अनेक आरोपांना स्वतः धनंजय मुंडे भाऊ असतील त्यांनी उत्तर दिलेलं आहे, त्यांच्या विभागाने उत्तर दिलेले आहेत. आता एक लक्षात घ्या, जेव्हा एका मंत्र्याचा विभाग काम करतो तो काही त्याला स्वतंत्रपणे कुठली मान्यता नसते. त्याच्यामध्ये पूर्ण मंत्रिमंडळ किंवा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना त्याच्या कल्पनांची फाईल पुढे जाण्याची प्रोसेस स्वतः खुद्द कुमार साहेब तिथं आहेत. ते तुम्हाला त्यांनी त्या कसा जे मंजूर होतो आणि कसं इतर उत्तर हे सांगितलेलं आहे. मुळामध्ये जे आरोप केले त्याची आज धनंजय मुंडे साहेबांच्या विभागाकडनं पूर्णपणे फेटाळण्यात आलेले आहेत. का बरं दमानिया या कोर्टामध्ये जात नाही? म्हणजे मला सांगा, दमानिया किंवा जे आरोप करणार आहेत ते स्वतःला एक न्यायालय समजतात का? स्वतःला एक सक्षम यंत्रणा समजतात का? हे नाही, हा आरोप आमचा आहे, यांनी राजीनामा द्यावा. हा 200 कोटीचा नाही, उद्या दमानिया किंवा अजून उठतील आणि म्हणतील की 2000 कोटीचा आहे, पण तो तुम्हाला काहीतरी पुरावा द्यावा लागेल. आपलं राज्य कायद्यानुसार चालतं, संविधानानुसार चालतं. तुम्ही ज्यांच्यावर आरोप करतायत ते समोरून ते आरोप फेटाळतात. मग याच्यासाठी जे जे यांचे आरोप आहेत ते खरे आहेत. ठीक आहे, म्हणजे तुमचे जे बेसिक 2 प्रश्न आहेत की या सगळ्या आरोपांचं टायमिंग हे आत्ताच का सुरू झालं, आणि दुसरी गोष्ट, जर त्याला उत्तरं दिलं जात आहेत तर तुम्ही कोर्टात का जात नाही? हे 2 तुमचे मूळ आर्ग्युमेंट्स आहेत. रुपालीजी, यातला जो महत्वाचा मुद्दा आहे की हे डॉक्युमेंट्स किंवा जे आरोप केलेले आहेत ते खरे आहेत की खोटे आहेत, हे सरकार म्हणून, यंत्रणा म्हणून आपण तपासून बघणार आहात की नाही? ही मुख्यमंत्र्यांची जबाबदारी आहे की नाही? ही अजित पवारांची जबाबदारी आहे की नाही प्रमुख म्हणून? की दरवेळी आरोप झाले की आपण फक्त डॉक्युमेंट्स देणार आहोत आणि कोर्टात तुम्ही जाऊ शकता असं सांगणार आहोत? नाही, मुळामध्ये लक्षात घ्या की नक्कीच मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची जबाबदारी आहे, पण तुमच्या एक लक्षात येते का, हा एक राजकीय आधीपासूनचा एक वेगळा पैंडा आलेला आहे की जेव्हा एखादं सरकार बनतं त्यावेळेला विरोधक असतील किंवा काही मी येतो तुमच्याकडे, रुपालीजींचं पूर्ण होऊ द्या, तुमच्याकडे आरोप करायचे, आरोपांच्या फेरीमध्ये राजीनामा द्यायला लावायचा आणि ज्यावेळी लक्षात घ्या आरोप केल्यानंतर त्याला काहीतरी पुरावे पाहिजेत ना. आता जसं विजयजी कुमार यांनी सांगितलं, त्यांनी ती जशी तक्रार तिथे दिली असेल किंवा शासनाने जी काही जे कोणी आरोप करतायत त्याची सुमोटो जरी दाखल घेऊन ते तपास करतीलच ना, परंतु तो तपास आम्ही म्हणेल तसाच झाला पाहिजे असं जर काही लोक म्हणत असतील तर आता ते शक्य नाहीये. मी पुन्हा सांगते, आपण कायद्याच्या राज्यात राहतो. ज्यावेळी तुम्ही आरोपी एखाद्यावर गुन्हा दाखल करता तेव्हा तो आरोपी असतो, गुन्हेगार त्याच्यामुळे कुणी उठायचं. ठीक आहे, रुपालीजी तुमचं उत्तर पूर्ण करा. एक लक्षात घ्या, पोर्टफोलिओ तपासण्यापेक्षा कोकाट्यांच्या बाबतीत मी बोलेल ती 25 वर्षापूर्वीची केस आहे आणि त्याचा निकाल JMFC कोर्टाने दिलेला आहे. जेव्हा त्यांना 2 वर्षाची शिक्षा ठोठावली आली, त्यांना अपीलचा टायमिंग संविधानाने दिलेला आहे. जर वरच्या कोर्टाने त्यांना स्थगिती दिली नाही तर कोकाटे राजीनामा देण्याचा आपल्याला पूर्ण अधिकार आहे किंवा त्यांनी दिला पाहिजे. परंतु जर त्यांना स्थगिती दिली तर हे जे काही विरोधक किंवा महाविकास आघाडीतली लोक आहेत किंवा सो कॉल जे स्वतः एक वेगळं न्याय यंत्रणा समजतात त्यांना कोणताही अधिकार नाही. तो मंत्री असो, तो सर्वसामान्य असो, नाहीतर अजून ते पंतप्रधान असो, त्यांना संविधानाप्रमाणे कायद्याप्रमाणे सगळे नियम लागू होतात. हे फक्त सगळ्यांनी लक्षात ठेवा. वेळेअभावी आपल्याला इकडे ही चर्चा आपल्याला इथे पूर्णविराम द्यावा लागेल.